दिसतोय आपला सिंधुदुर्ग किल्ला। हे काका आता निवड नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या मालवणी पाहुणचार या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण खूप दिवसांनी व्हिडिओ करते मी आणि बरेच दिवस मध्ये प्रॉब्लेम चालू होते, यूट्यूब चॅनलचाही प्रॉब्लेम झालेला आहे। मी सगळे तुम्हाला नंतर दुसऱ्या व्लॉगमध्ये सांगेन। तर आज मी जाते मांडोळे काढायला। तर काही दिवसापूर्वी मी मध्यंतरी गुलेची पण एक रील केलेली, पार ती 1 मिलियन क्रॉस होऊन गेली आहे। आणि आत्ता नंतर पण मी एक सी फूडचा प्रकार म्हणून मांडोळे केलेले रील, ती पण आत्तापर्यंत तिला एक 3-4 लाख व्ह्यूज आहेत। आणि मला बऱ्याच जणांनी म्हटलेले की ह्याचा फुल इन्फॉर्मेशन व्लॉग बनवू म्हणून। तर त्याच्यासाठी सध्या मी मांडोळे कसे काढतात, मांडोळे हा सी फूडचा एक प्रकार आहे कोकणातला, जसे अगदी शिंपल्या वगैरे असतात तसा असतो। चला तर मग मी आज तुम्हाला ते मांडोळे कसे काढतात वगैरे ते दाखवते आणि पूर्ण व्लॉग बघूया। तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर आत्ता आलोय आपण वायरी बीच येथे। हा पूर्णपणे दिसतोय तो वायरी बीच आहे आणि आता आपण इकडे मांडोळे काढणार आहोत या बीच वरती। आपण मांडोळेचा व्हिडिओ ज्यावेळी बघितलेला त्यावेळी आम्ही सहज गेलेलो समुद्रावरती आणि आम्हाला भेटलेले, त्यामुळे आम्ही ते असंच हाताने एक एक उचलून घेतलेले। पण आता ते कसे काढतात हे आपण बघूया। हे काका आपल्याला दाखवणार आहे कसे मांडोळे काढतात ते। सकाळ असल्यामुळे शांतता आहे समुद्र। काका तुमचं नाव? माझं एकनाथ सूर्यकांत पराडकर। पराडकर? एकनाथ सूर्यकांत पराडकर। आणि तुम्ही नेहमी काढता इथे? हा, नेहमी काढतो। आज आपल्याला एक काका माझा व्यवसायच आहे, म्हणजे धंदाच आहे। हा का? आता खूप कमी झाले ना पण भेटायचे? नाही, भेटतात। दाखवतो तुम्हाला, बघून काढायला पाहिजे, बघून। दाखवतो। हे जाळं काढायचं का? हा, सांगतो तुम्हाला। हे काय असतं माहिती आहे? ह्या जाळ्यातून ना माती निघून जाते आणि तेवढंच ना स्वच्छ मांडोळे राहतात। मांडोळे राहतात म्हणजे ते आपण हाताने उचलतो ते जाळ्यातनं वाळू वाहून जाते। हे भांडवळे काढल्यानंतर म्हणजे कसे करायचे, कोणाला काही जणांना माहीत असते, काही जणांना माहीत नसते। बरोबर मला पण हे 3 प्रकारात करायला येते। म्हणजे भाजक्याला करायचं किंवा माशाची आमटी घातलं तरी चालेल आणि ओल्या मिरच्याचा जरी सार बनवून ते टाकलं ना तरी चालेल। म्हणजे ते काठ बनवतो ते का? कुठच्या येतून का चवीक लागणार आहे तुम्हाला दाखवतो। आता काढल्यानंतर कसं करायचे ते या। आता काकाने ते काढलेत जाळ्यामध्ये। हा, दाखवतो मला। आपण बघूया। आम्ही त्या दिवशी असंच आपल्या हाताने एक एक उचलत होतो। हे जाळ्याने काढले आहेत, हे बघ। बघा मांडोळे। आणि हे मोठे त्या दिवशी आम्ही काढलो ना ते खूपच बारीक बारीक होते। खाली म्हणजे जसा पाणी सुकतील ना तसे ते मोठे भेटणार, वर जर पाणी असते ना तेव्हा फक्त बारीक भेटणार। बरोबर। मग हे काय करायचं, माझा काय ह्या म्हणजे धंदा आहे माझा। तर बाजारामध्ये नेताना विक्रीला मग काय करायचं, मी इथे बस हे जे काय आहेत ना हे साफ करून घ्यायचे असे
म्हणजे त्यातले ते बाकी काही शिंपले दगड हां ते चुरले वगैरे. हां ते काढून टाकायचे आणि साफ करून घ्यायची अशी. म्हणजे ती बाजारात मार्केटमध्ये नेल्यानंतर कसं असा कचरा त्याला भेटणार नाही. बरोबर. कळलं. साफ करून घेतली आहे. आणि बनवण्याची कशी पद्धत आहे माहिती आहे? हां हां तुम्हाला माहिती आहे बनवत कसा आता. बरोबर. पण बनवच्या टायमाक हे स्वच्छ धुवून घ्यायचे चांगले पाण्याखाली ना आणि हां. वाळू निघून जाईल म्हणजे. हां. नंतर कसं थोडक्यात पाणी ठेवायचं म्हणजे पातेल्यात किंवा टोपात टोपात. थोडक्या पाणी घ्यायचं. का ह्याच्यावर ते शेगडीवर ठेवा का चुलीवरती ठेवा. बरोबर. आम्हाला का ह्याच्यावरती थाली ठेवायची कारण ते का उमळा येणार. उकळ येते. उकळ येईल का थाली काढायची आणि 2-3 तासा त्या पातेला किंवा भांडं असं हलवायचं. हलवल्यानंतर त्यात झाली का माष्टाची पूर्ण काढायची. माष्ट काढायचं. हो. पूर्ण माष्टा काढून झाली आणि नंतर तुम्ही कसंहीला करा. भाजक्या करा, ओले मिरचीचा करा किंवा माशाची आमटी घाला. बरोबर. माष्टा आपण करू माष्टा माष्टा सगळे काय काढलास ना हां, का एका भांड्यात अशी नामरुडून घ्यायची माष्ट. त्याच्यात पण वाळू असते हां की ते निघून त्या- जाते. ते नंतर काठ असते ना काठ त्या ह्या टोपामध्ये वाचायचं. नंतर काय करायचं ही परत ह्या टोपाने माष्टा काढायची मुरडायची. तर ह्या बाजूचं पाणी ह्या राहते ना ते ह्यातून जातात का हा टोप धुवून टाकायचा वाळूचा. वाळूचं असा म्हणजे सगळी वाळू 3-4 वेळा धुवून 3-4 काढली वेळ की घेतलं ना वाळू निघून जाईल पुन्हा सगळी. निघून जाणार. बरोबर. गुले पण असेच काढतात जाळ्यातून. हां गुले पण अशात काढतात. गुले पण काढतात. गुले आता खूपच कमी झाले. खरंच नाही बघू भेटणार. नाही गुले नाही भेटणार. हे काका आता निवडतायत. त्याच्यामध्ये जे काही घाण वगैरे आले ते काढतायत. हे बघा हे जिवंत आहेत. ह्याच्यातून मांस बाहेर आलंय. ह्या जाळ्याने आपण काढतो. हे जाळं आपण टाकल्यामुळे याच्यातून वाळू सगळी वाहून जाते आणि जे मांडोळे आहेत ते असे जाळ्यामध्ये राहतात इथे. चला काका पुन्हा एकदा काढतायत. आपण बघूया. काका ते जाळ्यामध्ये वाळू भरतायत. ती वाळू खाली असे जाताना भेटत असतले ना. नाही खतल्यानंतर भेटतात आणि जात पाणी जेव्हा खाली जाते ना तेव्हा ते असे निघतात ते जास्त गावतात. जाताना तुम्हाला दाखवतो आता. हो हो थांबा तुम्हाला खालान दाखवते कसे असतात ते. हो हो. इकडे आहे. कारण थोडा पाणी ना थोडासा सुकावायला पाहिजे होतं खाली गेला पाहिजे होतं. काका ते असं हाताने खणतायत वाळू आणि ती वाळू जाळ्यामध्ये भरतायत. दाखवतो. असे वाळूच्या आतमध्ये रळ. कुठे पातळ असतात कुठे घन असतात असे बघून काढायला पाहिजे. या हे बघ ही जी आहे ना वरती आधी छोटी आहे आणि वरच्या साईडला हां, खाली मोठे आहेत. खाली मोठे आहेत. हे बारीक आहेत हे छोटे आहेत शार्प छोटे आहेत. हे खूप छोटी छोटी पिल्ले आहेत बघा. हां कशी वाळूत जात आहेत ते लगेच. थांब. छोटे आहेत. आली आली. इथं आपल्याकडे कोणत्या हॉटेलला वगैरे ही डिश मिळत नाही ना. नाही ना
पण जर आपण होमस्टेला वगैरे नाही का ते राहतात तिकडे जर सांगितले तर मिळतील ना कधी जर कोणी दिले तर मिळतील मिळतील त्याच्यासाठी वेळ पण हवं तेवढं तेवढं कारण हॉटेलला काय आलंय हे करायला तर निदान तास दीड तास लागणार हो, तास 2 तास जातात पण त्याची चव मात्र भारी असते भारी असते भारी असते चला सगळं त्यातले जे बारीक बारीक आहेत ना ते पडून जात आहेत जे आपल्याला जे मोठे आहेत ते राहतात आणि करायला पण मग ते सोपं होतं अरे बघ आतमध्ये जाणार आहे ते बघ सर्व हे बघ हे जिवंत आहेत अजून आपण आता काढलेले बघ. काकाने थोडे टाकले खाली तर ते परत आतमध्ये चाललेत अरे बघ. दिसत आहेत आतमध्ये वाळूत जाताना हा वायरी बीच आहे बघा समोर पर्यटक यायला सुरुवात झाली आहे तिकडे सिंधुदुर्ग किल्ला हा पूर्ण वायरी बीच मागे बघितलं तर आपल्याला तारकर्ली चालू होते आता आपण मगाशी थोडे काढले आता परत आपण आणले हे आपण मगाशी काढलेले हे आता आपण आता परत आणले हे अगदी फ्रेश जिवंत ताजे मासे खायचे तर कोकणातच आता एक काका परत निवडत आहेत त्यात जर काही घाण वगैरे आली असेल कधी कधी शिंपल्यांची नुसतं फोके शिंपले वगैरे येतात ते सगळं काढून टाकायचं आणि मग ते विकायला जातात शेरावर विकतात नाही ना वाट्यावरती हा असा एक वाटा लावणार हां हां 50 रुपये असा वाटा ह्याच्यापेक्षा जास्त येतो बरोबर नाही, आम्ही 2-3 वेळा शेरावर घेतलं विकत हा मार्केटात ही काही घाण वगैरे आहे ती काढून टाकतात आम्ही आता थोडा वेळ थांबलोय आता तुम्ही पाण्यातले मांडोळे बघितले समुद्रातले आता आपण ते पाणी हळूहळू सुकतंय मग ते आपल्याला वरतीच दिसतात हो ना का ते बघायसाठी आपण थांबलोय थोडा वेळ पाणी हळूहळू आता खाली जातंय चला आता आपण पुन्हा थोड्या वेळाने येऊया थोडं पाणी सुकेल पुन्हा मग आपल्याला परत मांडोळे दिसतील हे काका भरून घेत आहेत आता जे आपण गोळा केलेले ते पाण्यामध्ये काढलेलं आहे ना ते आता पाण्यात सुकलं आहे ना मग थोडंसं खाली गेल्यावर आता हे पूर्णपणे वरती राहिली आहे हो हो दिसतंय समुद्राचं पाणी आता कमी झालंय पूर्णपणे ना तुम्हाला आता पाणी खाली गेले का पूर्णपणे इथे मांडवळ इथे दाखवतो हे बघ जसे आपल्याला फक्त पाण्यातच मांडोळी दिसत होते आता सगळे वरती पण दिसतायत हा हा आपल्याला. वरती आले आहे खा ना आता खा ना आपण बघूया खाली खाली खा ना हा इथे बघ देखो 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 हा इथं माती खणल्यानंतर हा, सगळे इथे बघ. मांडोळे दिसायला लागलेत आपल्याला देखो 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 हे बघ देखो खाली खाना यायचं हाँ इथे वा देखो हे बघ.
वैली दाखवतो थांब. आता ही बघ इतके दाखव ना, आणि माती जाड असते ना त्याच्यामुळे ते दिसत नाही पटकन. हे बघ, हे बघ, हो दिसले दिसले. हे बघ. बघा चमकतायत. आपण ज्या रंग घालतो, रंग हा हा घातल्यानंतर कसे असे जे भांडोळे आहेत ना हा त्याला असा फोकसून असं म्हणजे असं आतमध्ये मातीचे घालून ओढू शकतो ओढू शकतो. आणि ते आतमध्ये जाणार. आणि हे कसं जेव्हा आता लाट येते मोठी लाट आल्यानंतर कसे ह्या पाण्यामध्ये असं ठेवला काय इतर भांडोळे असतात ना असे त्याच्या आतमध्ये भरतात. आतमध्ये भरतात. जास्त काढायची गरज लागणार नाही. बरोबर. असं आहे म्हणून ते अर्धवट बांधलेलं म्हणून असतं. अर्धवट बांधले आहे. हा हा ठीक आहे कळाल. तर अशा प्रकारे आज आपण काकांसोबत मांडोळे कसे काढायचे ते बघितले. ह्याच्या पुढे पण आपण काही जर जे भेटतात आपल्याला मुळे वगैरे ते पण आपण काढायचे बघू. म्हणजे असे जातात ना, आता बघलो हो बघलंय. असे जातात ना ते पाण्याची भरपूर भेटतो. हे सगळे इथं मांडोळे आहेत पूर्ण. आणि यासाठी आपण थांबलेलो अजून थोडा वेळ, पाणी सुकायची वाट बघत होतो आपण. आता पाणी कमी झाल्यामुळे आपल्याला हे सगळे असे वरतीच बघायला वरती भेटतात, त्याच्यामुळे या जाळ्याला जास्त भेटतात. आणि ते असं जाडं रोवलं की सगळे वाहून त्याच्यामध्ये येतात. अशा प्रकारे आता आपण मांडोळी सगळे पकडून चाललोय घरी. आणि काका खरंच थँक्यू तुम्हाला माहिती सांगितल्याबद्दल, सगळं काढून दाखवल्याबद्दल. आणि चला हो लहान झालं. तर अशा प्रकारे हे आपण मांडोळे घेऊन आलोय, बघू शकता. अशा प्रकारे आपण हे मांडोळे आता घेऊन आलोय. आणि आता याची रेसिपी वगैरे, मुळात आज गुरुवार आहे त्यामुळे आमच्या घरी कोणी खात नाही म्हणून मी थोडेच घेऊन आली आहे, नाहीतर ते काका भरपूर काढून देत होते मला. आणि ह्याची मी रेसिपी जर शूट केली तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन कसे करायचे ते. आणि अशा प्रकारे आपल्याला खूप छान माहिती दिली आहे काकांनी. काही माहिती मलाही जी माहीत नव्हते, मांडोळे कसे धुवायचे वगैरे जे मांस काढून आलं तेही मला कळाली. आणि तुम्हाला एकंदरीत हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि काही सजेशन असतील वगैरे द्यायचे तर तेही नक्की कमेंट करा. आणि नेहमी असेच आनंदी राहा, खुश राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. चलो बाय बाय.